हे बिलिव्हर्स, गणपती जन्माच्या प्रत्येक पुराणात वेगवेगळ्या कथा आहेत का? मग एकच कथा सर्वात जास्त का सांगितली जाते? गणपतीला बुद्धीची देवता का बरं म्हणतात? वक्रतुंडचा व्यावहारिक म्हणजे प्रॅक्टिकेबल अर्थ काय? आजच्या भागात आपण हे सर्व जाणून घेऊ. एनरूटर संस्कार वर्गाच्या गणेशोत्सव स्पेशल 3ऱ्या भागात आपले स्वागत. नदीच्या मातीच्या मूर्तीचा पुरातन उल्लेख आणि जपान तसंच थायलंडमधील बुद्ध धर्मियांची गणपती पूजा याबद्दल आपण आधीच्या 2 भागात जाणून घेतलं. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिली आहे. हिंदू संस्कृतीचा पायाच वैश्विक विज्ञान म्हणजे युनिव्हर्सल सायन्स सोपं करून अगदी वेळेला गोष्टी रूपात सांगणं हा असल्याने प्रत्येक सण, कथा, पुराणांच्या मागेही सायन्सच आहे हे आता आपल्याला समजायला लागलं असेल. गणेश जन्माच्या वेगवेगळ्या पुराणानुसार वेगवेगळ्या कथा आहेत. शिवपुराणानुसार गणपतीची कथा प्रत्येक कल्पानुसार बदलते. कल्प म्हणजे ब्रह्माचा 1 दिवस, म्हणजे गणपती ही इंद्राप्रमाणेच पोस्ट डेझिग्नेशन अर्थात हुद्दा आहे. गणपती अथर्व शीर्षात आपण गणेश विद्या, गणकऋषी असं म्हणतो. प्रत्येक जीवसृष्टीच्या म्हणजे गॅलेक्सीच्या निर्माणानंतर तिथल्या सजीवांच्या किंवा लिव्हिंग बीइंग्सच्या स्वरयंत्राप्रमाणे म्हणजे व्होकल कॉर्ड्सला जमणारे, झेपणारे आवाज, उच्चार तयार करून त्यानुसार भाषा तयार करण्याचं शास्त्र अर्थात सायन्स म्हणजे गणेशविद्या. गणकऋषी ही सुद्धा एक पोस्ट हुद्दाच आहे. नंबर अर्थात संख्या निर्माण करणं, त्याची नावं ठरवणं आणि मोजदाद अर्थात काउंटिंग ठेवणं हे त्याचं कार्य. वेदव्यासांनी महाभारत लिहिण्यासाठी गणपतीची मदत याचसाठी घेतली. आता गणपतीला बुद्धीची देवता का म्हणतात ते पाहू. आपल्याला अवयवांचे कार्य म्हणजे फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स व्यवस्थित समजावं यासाठी डॉक्टरांकडे त्या अवयवांचे 3D मॉडेल्स असतात. त्याचप्रमाणे आपल्या मेंदूचं खालच्या बाजूनी 3D मॉडेल बनवलं तर त्याचं साधर्म्य गणपतीशी दिसून येतं. त्या ऑर्गनचे फंक्शन्स म्हणजे कार्यसुद्धा ही सारखीच आहेत. त्यातील एका भागाचे कार्य लँग्वेज अर्थात भाषा शिकणं आणि लक्षात ठेवणं हा आहे, तर दुसऱ्या भागाचे कार्य मेमरी अँड सेन्सेस रेकग्निशन आहे. आपल्या बुद्धीचं 3D मॉडेल म्हणजे गणपती. प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला विघ्न हरण्यासाठी आपण गणपतीची प्रार्थना करतो, ती याचीच आठवण करून देण्यासाठी. ठरलेल्या कार्यावर बुद्धी स्थिर ठेवून नेटाने म्हणजे पर्सिस्टंटली कार्य करत राहणं हे कुठलंही कार्य यशस्वी होण्यासाठी फार महत्त्वाचं असतं. वक्रान ताडयती स वक्रतुंड म्हणजे वाकड्या वाटेवर जाणाऱ्याला फटके देऊन योग्य मार्गावर परत आणणारा तो वक्रतुंड. म्हणून आपण प्रत्येक कार्याच्या सुरुवातीला आपल्या स्वतःलाच आठवण करून देत असतो की आपल्या मेंदूतल्या बुद्धीला योग्य मार्गावर कार्य करत ठेवलं तर नक्कीच कार्य यशस्वी होईल. कुठलीही विघ्न आली तरी स्थिर बुद्धीने मार्ग काढता येतील. त्याची आठवण करून द्यायला आपल्या बुद्धीचे 3D मॉडेल म्हणजे आपला गणपती बाप्पा. वक्रतुंड महाकाय श्लोकाचा सायंटिफिक अर्थ काय? गणपतीचे 2 पुत्र शुभ आणि लाभ यांचा आपल्या बुद्धीशी काय संबंध हे जाणून घेऊयात एनरूटर संस्कार वर्गाच्या पुढच्या भागात. यथा इच्छति तथा कुरु. धन्यवाद.